स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यातून कोणी जाणीवपूर्वक निघून जातो, तर कोणी अजाणतेपणी, कोणी आपल्या मर्यादांमुळे, तर कोणी आपल्या अडचणींमुळे. पण त्याच्या जाण्यानंतरही आयुष्य आपलं थांबत नाही. याला पुढे जावंच लागतं. प्रवास सुरू ठेवावाच लागतो आणि ते पुढे नेण्याची जबाबदारी शेवटी आपलीच असते. आपल्यालाच ती पूर्ण करावी लागते. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी साथ सोडतं तेव्हा सुरुवातीला खूप त्रास होतो, वेदना होते, मन जड होतं, वाटतं जसं आता सर्व काही संपलं, जीवन थांबलं. पण हळूहळू तीच वेदना तुम्हाला मजबूत बनवायला सुरुवात करते, तुम्हाला ताकद देते. तुम्ही शिकता की आता प्रत्येक काम स्वतः करायचं आहे, प्रत्येक निर्णय स्वतः घ्यायचा आहे आणि प्रत्येक परिणाम स्वतः स्वीकारायचा आहे. हे सोपं नसतं मित्रांनो. यात खूप मेहनत आणि खूप हिंमत लागते. पण हीच प्रक्रिया व्यक्तीला आतून तयार करते, याला आत्मनिर्भर बनवते. या अनुभवानंतर माणूस इतरांवर पूर्णपणे विसंबून राहणं सोडून देतो. तो आपली स्वतः ओळख निर्माण करतो. त्याला हे समजू लागतं की आधार मिळाल्यावर कृतज्ञ असावं, आभार मानावं. पण आधार गेल्यावर तुटून जाणं गरजेचं नाही, विस्कळीत होऊ नये. कारण जर तुम्ही प्रत्येक वेळी कोणाच्या जाण्याने कोलमडून पडलात, तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमची ताकद, तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्या कोणाच्या तरी हातात दिली आहे. मित्रांनो, तुम्ही हळूहळू हे देखील शिकता की आयुष्याचं ओझं कोणी एक व्यक्ती नेहमीच उचलू शकत नाही. ते कुणाच्या एकाच्या खांद्यावर राहू शकत नाही. ते उचलण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्वतःला मजबूत आणि सक्षम बनवावं लागतं, स्वतःला स्ट्रॉंग करावं लागतं. तुम्ही तुमचे विचार पक्के करता, तुमच्या सवयी सुधारता आणि तुमच्या अगदी हिंमत तुमच्यात निर्माण करता, जी तुम्हाला एकटे पुढे जाण्याची ताकद देते, प्रेरणा देते. जेव्हा हे समजून येतं, जेव्हा ही गोष्ट मनात उतरते, तेव्हा आपल्या तक्रारी कमी होतात, रडणं थोडं बंद होतं. आता तुम्ही हे विचारत नाहीत की तो का निघून गेला, मला का सोडून गेला, तर तुम्ही हा विचार करता की आता मला काय करायचं आहे, माझं पुढचं पाऊल काय असेल. हाच विचार तुम्हाला सारखा सतावत असतो. म्हणजे तुम्ही कोणाचा बळी नाही, तर एक जबाबदार व्यक्ती बनता, जो आपल्या स्वतःच्या आयुष्याचा मालक स्वतः होतो. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. होय मित्रांनो, अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. कारण हा संदेश तुमच्या खऱ्या आणि सात्विक इच्छा पूर्ण करणार आहे. तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख, सर्व संकटे कायमची दूर जाणार आहे. आणि जो कोणी सच्चा स्वामी भक्त व्हिडिओला मनापासून लाईक करेल आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करेल, त्यांच्या आयुष्यात अखंड आनंदाचा वर्षाव होत राहणार आहे, जो कधीही संपणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर देखील करा. मित्रांनो, आपला स्वभाव हे आपल्याला बदलायला हवं. कितीही म्हटलं तरी आपण चांगले राहतो आणि आपल्याला त्रास होत असतो. होय मित्रांनो, जे तुम्हाला परकेपणाने वागू शकतात, तुमची साथ सोडू शकतात, आज जे तुमचं कौतुक करतात, तुमची स्तुती करतात, तेच उद्या तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, तुम्हाला नावे ठेवतील. दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर टिकलेली जर तुमची इज्जत असेल, तर तुम्हाला त्रास सहनच करावा लागेल. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभे राहताल, स्वतःची ओळख निर्माण करताल, त्या दिवशी हे अवलंबून राहणं तुम्हाला त्रासू लागेल. तुम्ही इतरांवर विसंबून राहणार नाहीत. स्वतःसाठी उभं राहणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाशी भांडायला लागा, सर्वांना चुकीचे ठरवा. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे निर्णय, तुमची मूल्य, तुमच्या सीमांचे रक्षण करायला शिका, त्यांची जपवणूक करायला शिका. आता तुम्ही ठरवता की कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे. ही स्पष्टता तुम्हाला आतून मजबूत बनवते. जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात करता, तेव्हा सुरुवातीला त्रास होईल, कठीण वाटेल.
कारण याआधी तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतात. पण आता तुम्हाला हे स्वीकारावं लागेल, कारण तुम्ही कितीही केलं तरी लोक शेवटी नाराज होणारच. त्यांची गरज संपली की ते दूर जाणारच, आपल्याशी कोरडेपणाने वागू लागणारच. मग हीच ती परीक्षा जिथे तुमच्या मजबूतीचा कस लागतो, तुमची हिंमत बनली जाते. जर यावेळी तुम्ही डगमगलात तर पुन्हा त्याच जुन्या सवयी तुम्हाला परत येतील. तुम्ही कमकुवत पडता. पण जर तुम्ही शांत राहिलात आणि आपल्या निर्णयांवर ठाम राहिलात तर हळूहळू तुम्हाला हे जाणवेल की तुमच्या या जगाच्या कोरड्या वागण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. तुम्हाला त्रास होत नाही. आधीच्या गोष्टी, आता त्या गोष्टी फक्त तुम्हाला ऐकू येत आहेत, मनाला लागत नाही, तुमच्या मनावर परिणाम करत नाही. परिस्थिती तुम्हाला स्वतःची उत्तरे शोधण्याची समजते. होय मित्रांनो, यासाठी तुम्ही काही गोष्टी सोडून द्यायला शिका. तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल तेव्हा येतो जेव्हा तुम्ही बाहेरच्या डोंगरापेक्षा तुमच्या आतील आवाजावर जास्त विश्वास ठेवता. जे लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील ते नकळत तुम्हाला तुमच्या सीमा ठरवायला शिकवतील. प्रत्येक नातं आयुष्यभर निभावण्यासाठी नाही. काही नाती तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी येतात आणि नंतर शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. मग तुम्ही तिथे रडत बसता की ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून का गेली. पण असं नाही. तुम्ही सत्याला धरून असता. जे लोक तुमच्या सरळपणाला कमजोरी समजता ते तुमच्या आतील अंतरात्म्याला कधीच समजू शकत नाही. आयुष्य तुम्हाला प्रत्येक वळणावर हे सांगत नाही की पुढे काय होईल, पण प्रत्येक वळणावर हे नक्कीच दाखवून देतं की तुम्ही आतून किती मजबूत आणि तयार झाला आहात. तेव्हा तुम्ही प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात पडू नका. तो प्रयत्न सोडून द्या. तेव्हाच पहिल्यांदा तुम्ही मोकळा श्वास घ्याल. होय, कारण तुमचा चांगुलपणा लोक तुम्हाला साधारण समजतात. त्यांना माहीत नाही की तुम्ही किती सच्चे आहात. पण आपल्या स्वामी माऊलींना माहीत आहे की तुम्ही त्यांचे लाडके भक्त आहात. फक्त तुमचा विश्वास तुमच्या स्वामींवरती असू द्या. जर तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, स्वतःची ओळख स्वतः निर्माण करा. दुसऱ्यांच्या कुबडीवर तुम्ही राहू नका. तुमचा चांगुलपणा हाच तुमच्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला उपाय साधा होणार आहे. दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका. दुसऱ्यांकडे दुर्लक्ष करा. आपला प्रवास आपल्याला चालायचा असतो आणि तो आपण एकट्याने चालायचा असतो. तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने भगवंत पाठवणार नाही. कायमच तुमच्या पाठीशी त्याचा हात असणार आहे. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा. धन्यवाद.